सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत नाटक वाह काय प्लॅन आहे. लेखक कोमल वंजारे, दिग्दर्शक भारत शिरसाट आणि संकेत आपणकर, संगीत दिनेश चंद्रकांत, नेपथ्य रॉबिन लोपिस, प्रकाश योजना विनीत मात्रे आणि निर्माते अजय आयरे. पात्र परिचय: आदित्यच्या भूमिकेत प्रतीक आयरे, सुमनच्या भूमिकेत नेहा किणी सैंदाने, शरूच्या भूमिकेत हेमांगी आरेकर, वहिनींच्या भूमिकेत मानसी जाधव, नानांच्या भूमिकेत सुधीर आयरे, रवींद्रच्या भूमिकेत मिलिंद आयरे, पोलीसच्या भूमिकेत राजेश आयरे, नव्याच्या भूमिकेत यशश्री साळवी आणि विक्रमच्या भूमिकेत संकेत आपणकर. सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एक धमाल विनोदी नाटक वाह काय प्लॅन आहे. अंक दुसरा आणि शेवटचा. विशू, हेच ते सगळे. हा एक नंबरचा विक्रम. आणि हा पक्का एक नंबरचा आदित्य. आणि हीच ती मास्तरीन बाई, मास्टर मन शरू. हे खरंय? हे काय म्हणतात ते खरंय का? अरे विशू, चौकशा कसल्या करतोस? अरे आरोपी आहेत का ते? अरे थांबा रे, थांबा. अरे घाबरताय कसले? हा माझा मुलगा आहे ना, आधीपासून कडक स्वभावचा होता, म्हणून मी याला पोलीस मध्ये टाकला. पण तिकडे जाऊन अजूनच कडक झाला बाबा. अरे मी लाजतोच काय सारखा सारखा. असू दे. हे सुमन बेटा, बराच वर्षापासून ना तुला काहीतरी द्यायचं होतं. म्हंटल आज देईन, उद्या देईन, आज देईन, उद्या देईन, पण आज देईनच. काय नाही मोन ऐको. आता खात बस कुरुम. हे विक्रम, तुझ्यासाठी की नाही एक काचबीड आणले मी. विचार काय? अरे विचारतोच काय? गाडी कुठे खाली पार्क केले? आला तर अरे पार्क नाही रे, ही घे खेळण्यातली. आता पूर्ण घरात फिरवून बस. काका माझ्यासाठी काय आणलं? आधी मेरा बेटा आधी. तुझं नाव पोपट केलाय, पोपट. काय? अरे म्हणजे लहानपणी तुला पक्षी खूप आवडायचे ना, म्हणून तुझ्यासाठी हा पोपट आणलाय. आजपासून हा पोपट तुझा. आता वाजवत बस. ये माझ्या चंद्याला पण आणलंय. काय पोपट नाही, चपट. आता वासन कसा उठेल बघ. चंद्या नाही देत बाबा, नाही देत. राहिलं. अरे पण तुम्ही सगळे असे उभे का? बसा, निवांत बसा. तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोण? कसे ओळखणार? कसे ओळखणार? तेव्हा तुम्ही एवढं
बघ रे तुझी शरू. बाबा अरे गेला लाजतोस काय? पोलीस आहेस ना तू. असू दे. हा चंद्या झोपलाय अजून तरी फोन उचलत नाही सकाळपासून. पण बरोबर पत्त्यावर आलोय मी. इथे कोणी चंद्या राहत नाही. बहुतेक तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आले. आम्हाला ऍड्रेस द्या, आधी तुम्हाला गाईड करेल. अरे तुझा बाप चंद्या. हा तुमचा बाप चंद्रकांत म्हणजे मित्र माझा. नाही नाही, नाना म्हणजे माझा बाप आणि गुरुजी म्हणजे त्याचा. ए अरे मुलगी बघायला आलोय आम्ही. कोण? शरू. एक मिनिट एक मिनिट. म्हणजे हा तुमचा मुलगा, तुम्ही याचे बाप? हो हा माझाच मुलगा विशू. विशाल, इन्स्पेक्टर विशाल रवींद्र कदम. विशू बघितलंस आपल्याला बोलवलंय आणि स्वतः कसा निवांत झोपलाय बघा चंद्या. चंद्या ए चंद्या. तुम्ही जाओ, तुम्ही जाओ. ए उठ. नाही नाही तसा मुलगा चांगला आहे. चंद्याने संस्कार चांगले केलेत मुलांवर. बहिणीवर किती जीव बघितलं. वेड्या बहिणीची वेडी ही माया. अरे वेड्या आम्ही लगेच काय घेऊन जात नाही तुझ्या बहिणीला. सरू आता काय करू? काका आमच्याकडे ना कोणताही शुभ कार्य करायच्या आधी गावदेवाच्या मंदिरात नारळ ठेवायची पद्धत आहे. हो ना? हो का? आम्हाला आधी कल्पना दिली असती तर नारळ घेऊनच आलो असतो. कशाला? माझ्या घरी आहेत ना नारळ. चला तुम्हाला मी देते. चला. चला हे चला. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मग भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. आईला हात दिला वाटतं. इन्स्पेक्टर आहे ना? कशाला कशाला जा ना नारायण जा ना. इन्स्पेक्टर आहे मी. तरीच म्हटलं हात जाड कसा लागला. इन्स्पेक्टर आहे मी विशाल कदम. आता का? अरे नाना हलवा, हलवा. हलवा माझ्या उचला त्यांना. बाहेर फेकून दे. काही काय करतो रे? कपट अय्या कपाटात घडी घालून ठेव. ठेव हे कॅम्प्लिस हे कॅम्प्लिस थांब दमलो. अरे येतील ना ते. उचला. तिथे टाकते का? बाथरूममध्ये न्या. चला, न्या लवकर. वहिनी आले ते आले. त्याचं कसं आहे आमच्या ग्रामदेवतेची पूजा आम्हालाच करावी लागते. मानकरी ना आम्ही. पाहिला ही मिरवणूक मागेच राहिली वाटतं. हा गणपती एकटाच पुढे आला. उठला वाटतं माझा मित्र. कुठे? ते काय रे? काय नाही बाप लेक एकत्र आंघोळ करतात की काय? आंघोळी हो असं आता म्हणता दूध नानांना आंघोळ घालतो. हो नानांना बरं नसतं ना. त्यांना झेपत नाही. त्याच्या हातच वर जात नाही. म्हणून भाऊजीच नानांना आंघोळ घालतात. त्यांना कपडे हवे असतील ना? हो थांबा हा कपडे मी हवे. देते. वहिनीच सगळं नानांचं करतात ना. कपडे घेतो. काय रे विक्रम हात वर होत नाहीत. मग बाथरूमचं वगैरे सगळं कसं काय? हो, हात वर होत नाही हा. पण खाली जात आहे. शी 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 नालायक शी. अरे नशीब तुमचं नशीब. तुमच्या नानीच्या विना सगळं बिचारा चंद्यानीच केलं रे. चंद्यानीच केलं. मी आणि चंद्या होतो ना म्हणून सगळं निभावलं. तेव्हा तुम्ही एवढं हो काका तुम्ही तिथे काय बसताय? वर बसा ना. मी ना तुमच्यासाठी चहा बनवते. ताई तुम्ही पण बसा. नाही नाही चहा नको. सरबत करा मस्त गार गार. हा चालेल. आता बघा
काय सरबत करते कसं आहे माझा विषू चहा घेत नाही आणि कोणाला घ्यायलाही देत नाही. हेल्थ कॉन्शियस आहे ना, हेल्थ कॉन्शियस. ये विक्रम, असं लांब लांब का? ये इथे आमच्या मध्ये येऊन बस. ये ये बस. काय करतो सध्या? हातपाय हलवतो. इकडे ना. एक मिनिट, मला ना फोन आलाय वाटतं. मी जरा आलो का. हॅलो हॅलो. अरे आवाज येतोय. व्हायब्रेशन वर आहे ना. काय काय मदत हवी आहे का? हा ये साबण चोळायला ये. का फेस येत नाहीये. अरे इथे माझा फेस निघाला ते बघ. आता काय करायचं? नाना कसं बाहेर आणू? मला काय माहिती. तुला काय माहिती असतं? तू शरूला बोलव जा. ते शरूला बघायला आलेत ना. शरू इथेच बघते. आणि ते सगळे आपल्याकडे बघतायत. काय रे, कसली एवढी चर्चा करताय? चला आणा आमच्या मित्राला बाहेर. हो काका, तुम्ही असे उभे का? बसा ना, बसा बसा बसा. सारखे बसवतात. नानांनी आम्हाला काही सांगितलंच नाही. सांगितलं असतं तर आमच्या शिरताई एकदम छान साडी नेसून तयार झाल्या असत्या. हो की नाही शिरताई? द्या सरबत द्या. कसं आहे सुनबाई, कितीही मेकअप केला आणि चांगले कपडे घातले तरी अस्सल सौंदर्य मनात असतं. उगाच बाहेर एक आणि आज दुसरं असं नको. अगदी बरोबर बोललात. काय हो? हो, काय बोलले. जबरदस्त बोलले. काटा झाला अंगावर. गेला वाटतं. आमच्या शिरताई ना अगदी तशाच आहेत. द्या सरबत द्या. हा भोसले बोला. काय मी तिथून निघतानाच तुम्हाला सांगितलं होतं ना, मला या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय म्हणून. मग असे कसे रिपोर्ट बदलतील? सरळ सरळ दिसतंय त्या मुलानेच त्याच्या आईला मारलंय आणि आता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही माझ्या ॲबिलिटीवर संशय घेताय? मी नुसती बॉडी बघून सांगू शकतो सुसाईड आहे का मर्डर. तुम्ही राहू द्या. आता जे काय करायचं ते मीच करतो. त्याला ना चांगला बर्फाच्या लादीवर झोपवतो, खालून मिरचीचा धूरच देतो आणि पाठी फुग्यावर पोकळ बांबूचे फटके फटके फटकेच देतो. शिरताई, थंड सरबत द्या ना त्यांना. नाही भोसले नाही. त्याचा खामटा काढून त्याच्याकडून सत्य ओतून घेतलं ना तर नाव नाही सांगणार. इन्स्पेक्टर विशाल रवींद्र कदम. तुम्ही सॉरी. इट्स ओके, चालेल. कधी नव्हे तर चांगलं सरबत बनवलं होतं माझ्या बायकोने. चल जा तिकडे. थांब. ऐका ना. ओ, बाय जाई. नाही नको राहू द्या. ओ नानांचं आहे ते. आता घालणार आहेत का ते? जा इथे. नाही राहू द्या. या. लग्नात केळीचे खांब नाही मिळाले तर ह्यांनाच उभा करूया. एक काम करा, तुम्ही चला बाथरूम मध्ये. नको, नाना बाथरूम मध्ये अंघोळ करतायत. तुम्ही त्यांना बेसिन मध्ये घेऊन जा. हा पाय बेसिंग मध्ये जाणार आहे काय? हो, मी तुम्हाला सांगते ना. ऐका ना माझं, तुम्हाला कळत नाहीये का? असं का करताय तुम्हाला कळत? ऐक ना वहिनीचं, ऐका ना प्लीज. तुम्ही बेसिन मध्ये जा. हा या ना, या. काय झालं? असं मागे का आलात? नाना आंघोळ करतायत ना? हो, आधी पण आताच आहे. कधीपासून पाहतोय पाण्याचा आवाजच नाही आला. झाली असेल आंघोळ. नाना कपडे घालत असतील. तू ये ना पंख्याखाली बस. मी नॅपकिन घेऊन येते तुझ्यासाठी. हा आधी थँक गॉड शरू. शरू आता काय करायचं? मी घालवते ना तोपर्यंत तू आताच जा आणि नळ चालू ठेव. अरे पाणी कुठे आलंय? टाकी रिकामी होईल. इथे धुवायचे वांदे. काय भांडी धुवायचे वांदे. सांगते तेवढं कर ना फक्त. शरू शरू ऐक ना, तेवढा माझा मोबाईल दे ना, थोडं रील्स बघतो. आतमध्ये बसून कंटाळा आलाय. दे ना. गप्पा बस. हॅलो. हाय, मी आत आहे. नॅपकिन. हो नॅपकिन घ्या ना. इफ यू डोंट माइंड आपण थोडं एकांतात जाऊन बोलूया का? बोलूया का म्हणजे? बोला, काळाची गरजच आहे ती. जा, एक बोला. काम करा, तुम्ही सगळ्यांनी इकडे येऊन बोला. आम्ही थांबतो तिथे. कशाला नको नको. तुम्ही
खोपच्यात जाऊन बोला. फक्त काय करू नका, नाही म्हणजे माणसं ये जा करतात तिथे. हा काय देव काय हो तुम्ही या ना, तुम्ही इथे बोला. आम्ही आहोत. अगदी निवांत बोला. हा काहीच घाई नाहीये. कुठल्या कंपार्टमेंटला असता तुम्ही? सॉरी, डिपार्टमेंटला असता तुम्ही? मी क्राईम ब्रांचला असतो, एन्काउंटर करतो. अब तक 56. सुमे 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 अगं मुलगा पोलीस आहे, पण पोलिसाचा बाप जरा वेगळाच दिसतो नाही वाटत नाही? थांबा थांबा थांबा. काय हो, हा तुमचाच मुलगा ना? हो, वाटत नाही ना? आईवर गेलाय ना? तरीच त्यांना नाही आणलं. हा आईवर गेलाय, पण आई वर गेली. सुमे म्हणजे आपला शरूला सासूचा छळ नाही? काय स्थळ आहे ग? असू दे असू दे. अशी मन मोकळेपणाने बोलणारी माणसे मला आवडतात. अहो तुम्हाला सांगते, आमची शरू की नाही खूप गुणाची आहे. तुम्ही हातात दिवा घेऊन जरी शोधलात ना सगळीकडे, तरी अशी मुलगी तुम्हाला कुठे शोधून सापडणार नाही. तुम्ही कशाला आलेलात? तुम्ही कशाला आलेलात? अगं तुमची कालची बिर्याणी नानानीच दिलेली आमच्या फ्रीज मध्ये ठेवायला. आमच्यानं थोडीशी वाढली. मग उठले की कायमचे झोपले. अरे असले चिडले ना माझ्यावर, उपवास नका आल्यांचा. माझ्या लक्षातच आलं नाही. नशीब नाही तर कायम तसा आवाज सुटला असता. काय? उपवास सुटला असता. यांना काय झालं? बिर्याणी आवडत नाही ना यांना अजिबात. आमच्या कविताच्या हळदीत बरं मिटक्या मारून खात होता. ते काही असू दे, बिर्याणी बघितलं तर आपल्याला तोंडाला पाणी सुटतं बाबा. सुनबाई जरा गरम करून देतेस का? आणते हा. नाही नको नको. का काय आहे का बिर्याणीत? धास्ती धास्ती? कसली धास्ती? बिर्याणीची किती धास्ती घेतली यांनी. आणि तसंही बिर्याणी आता खराब झाली असेल, आपण ती फेकून देऊया का? अगं अशी कशी खराब होईल? कालच तर फ्रीज मध्ये ठेवली होती मी. मम्मी आली थांब. मम्मी ओ आले. घे घे लवकर घे. तुझा बघ ग, माझी लेक घेऊन आली. जा शरू, मस्तपैकी गरम करून आण. हो कशाला शिवा खायचं? मी बनवतो ना पटकन काहीतरी. कशाला शिवा नका खाऊ? अगं वहिनी कशाला, बिर्याणीच तर आहे. हो तेच तर. अगं माझी भाजी पण आली आहे ना, ते तिला थोडी द्यायला होईल. नाही ही बिर्याणी कोणीच खायची नाही. ए विक्या तुझं काय रे? मला पूर्ण खाऊन टाकायचे. अरे पण त्रास होतो ना तुम्हाला? होऊ दे, मला मारून टाकायचे. काय? बिर्याणी विषयाची भीती. क्या बिर्याणी तुला खायची तू खा ना, पण आम्हाला पण दे थोडी थोडी. दे इकडे. मी पूर्ण खाणार आहे. नाही मावशी मावशी थांबा. मला पण बिर्याणी पाहिजे. अहो, थांबा. मला दम बिर्याणी आवडते. अहो, हैदराबादी आहे ही. अहो ताई थांबवा त्यांना, बिर्याणी ती विष आहे. थांबा, कोणीही बिर्याणी खाऊ शकत नाही. तर अगं पण का? कारण आज गुरुवार आहे आणि गुरुवारी घरात नॉनव्हेज खाल्लं तर गुरुजी नाराज होतील आणि नाना पण. अगं एवढंच ना, मग मग आमच्या घरी जाऊन खाऊ चला. ओ वा वा, काय बोललात वहिनी, काय बोललात. चला तुमच्या घरी चला. हे हे हे. अब इथेच खा, मी समजावते. हा नानांना. शरू मला पण थोडीशी द्या. देते. चला, जनरली लोक कांद्या पोह्याचा कार्यक्रम करतात, आपण बिर्याणीचा करू. काय वहिनी? अहो कांदे पोहे फक्त बोलायला हो, हल्ली लोक समोसे पण ठेवतात. मग आपण बिर्याणी का नाही ठेवायची? काय झालं? काय झालं? हात बांधला की काय? नाही. राहून दे, तू नको करू. सुनेला जेवण आलंच पाहिजे अशी काही अट नाही आमची. ओ ताई काय झालं? ताल, 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 ताल. कुठे? कुठे? कुठे ताल? अगं बाई, बिर्याणीत ताल आहे. बिर्याणीत ताल आहे. एक एक मिनिट मी चेक करतो. आईला खरंच की गुरुजीच पावले. गुरुजीच कावले. पाले पान? ओ शिट, पान 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 पान. यांची अशी कदम चाल का झाली?
माझा विषू दिसायला कडक आहे पण पालीला थोडा घाबरतो. बाबा घाबरत वगैरे काही नाही या. ती पाल अशी वळवळते ना तर केळस वाटतो. काय ग सुमे विष टाकलं नव्हतंस का? विश्वस्त टाकलंय. औषध ते उंदीर आणि पाली मारण्यासाठी जे औषध आणलं होतं ना तेच टाकून मेली असेल बिचारी. जाऊ दे म्हणजे आपल्या नशिबात नाहीच बिर्याणी. चला आपण आपली लग्नाची बोलणी करून घेऊ. बसा ए विक्रम बस बसा वहिनी बसा हो तुम्ही बसा बसा सगळ्यांनी बोलणी बसा करून निवांत घेऊया. बसा बोलणी करून घेऊ. बाबा. तर मग मी काय म्हणतो अरे पण बोलणी करायला चंद्या कुठे आहे? काय रे होते की नाही चंद्याची आंघोळ? हो हो ठीक आहे झाली आणतो 2 मिनिटं थांबा आणतो. अजीब मस्तान वन्स अपॉन टाइम इन मुंबई. नाना कुठे आहे? अरे कमण्या हेच नाना आहेत. ए, चंद्या चंद्या आला माझा चंद्या आला. आओ चंद्या आओ हमारे गले लग जाओ. आईला कोटले अफजल खान. मला चंद्याला भेटायचे. नाही ते नाना आंघोळ करून आल्यावर आधी गुरुजींची पूजा करतात त्याशिवाय कोणाला स्पर्शही करत नाहीत. हो बरोबर माहितीये मला. आमच्या चंद्याला की नाही गुरुजींचा वेगळाच नाद आहे. पण याने गॉगल का घातलाय? डोळे आलेत ना त्यांना. अगो बाई ह्यांना काय झालं? डोळे आलेत ना त्यांना. आणि मग व्हीलचेअर? ते डोळे आलेत म्हणून कमरेवर पडले आणि व्हीलचेअरवर येऊन बसले. मग हे काहीच का बोलत नाहीत? डोळे आल्यावर मी किती आणि काय बोलू? आज वार काय? मौनव्रत. मग आधी नाही सांगायचं का? आधी आम्ही उद्या आलो असतो ना. आधी आता हे किती वेळ चालणार आहे? आधी शरूचं लग्न ठराव म्हणून मौन धारण केलंय. आता लग्न होईपर्यंत मौन पाळणार तसा खुद्द गुरुजींचाच आदेश आहे. हो. अरे बापरे चला चला मग लवकर सगळं ठरवा रे. चला बसा रे बसा लवकर बसा दादा, रे दादा. ठरवा रे. बसा बसा आरामात बसा सगळं ठरवून घेऊया. हो. बाबा याआधी आम्हाला थोडं एकांतात बोलायचं आहे. मग बोला इथेच. काय रे नाही काय नाही. हा ती नानाची तंबाखूची पुडी पडलेली ना. हा ठीक आहे. नाना बोलतायत की तू तिकडे जाऊन बोल आम्ही आहे तिथे. हो. हो. बाजूला. एवढ्या वेळात एवढंच बोलले? ते मौनांची भाषा असते तेवढी वाटते एवढी पण एवढीशीच असते. पेरियम्मा 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 नवऱ्या? आदी आदी तू एवढे नेनंगल येतो चुनू? त्या अण्णाचं घर ते तिथे आहे. इल्ले इल्ले गावी गेले. आदी तू इथे काय करतोय? मी मी यांच्याकडे आलो. तू इकडे काय करते? आदी मी आधी विचारलं ना. देत डेट? कोणाची डेट? देत म्हणालो मी इकडे. अरे तोच म्हणालास ना इकडे. हो तूच बोललास इकडे. डेट लग्नाची डेट ठरवतात ना इकडे. नव्या तू ओळखतेस त्याला? अगं हो मावशी मी तुला बोलले होते ना हाच तो नाना कनवर. अगं ह्याची नानी कधीच गेल्यावर. अगं माझा होणारा नवरा. काय नवरा? अगं हा हवरा आहे हवरा. अगं आधी तू माझे फोन का नाही उचलले? बेबो ऐक ना बेबो. कोण 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 बेबो? कोणाची बेबो? आधी फोन कुठे आहे तुझा? अगं बेबो ऐक ना सांगतो एक तुला. एक 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 मिनिट. कोण बेबो? कोणाची बेबो? ओ काकू जरा थांबा ना. आधी माझी वासी आहे ना ती. सॉरी बोल. पण तुम्ही एकमेकांना कसे ओळखता? कसे ओळखतो? हे आमच्याकडे काम करायला येतात. काय बोलला? नाही म्हणजे काही ना काहीतरी काम असतं ना तुमचं आमच्याकडे. आमच्याकडे म्हणजे? अगं यांच्याकडे का बाबा? पण तू इथे काय करते? मी बोनस देते म्हणजे बोनस देतो. ओ माझा स्टाफ राहतो ना इकडे त्यांनाच बोनस द्यायला आलोय. ओ व्हॉट अ कोइन्सिडन्स.
होती, अम्माकडे आलेले. आधी सो स्वीट ऑफ यू, तू तुझ्या एम्प्लॉईंशी किती काळजी घेतोस आणि त्यांच्या बाजूच्यांची पण. असंच सोलमेट हवा होता मला. अगं कसला डोंबलाचा ऑमलेट. अगं सोलमेट ग, सोलमेट. तेच ग. थोबड बघितलं का याचं? आपल्या घरातलं ना उंदीर तरी बरा याच्यापेक्षा. उंदीरच आहे, माय स्टुअर्ट लिटिल. म्हणजे उंदीरच. ओ जावई, हा बोला ना मावशी. तू नाही रे, तू बस खाली. ओ जावई, तुम्ही पोलीस ना, ह्याला अटक करा आधी याला. आणि काय रे, हा ना आधी माझ्या पोरीला याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवलं आणि आता माझ्या भाचीला फसवायला निघाला दीड दमडीचा माणूस. आणि काय रे, काय सांगितलं होतंस माझ्या भाचीला? तुझा मोठा फ्लॅट आहे. नव्या बाळा, बघतेस ना ह्याचा मोठा फ्लॅट. अगं लोकांच्या दारोदारी जाऊन साबण शॅम्पू विकतो हा माणूस. साधं कुत्रं पण याला दारात उभं करत नाही. चल काय? नव्या, आली वहिनी. पाणी आण, पाणी आण. सुमे, पाणी आण गं. माझी बाळ. हे घे ताई. हो भाऊजी, किती चोळाल? जीन बाहेर येईल ना. हो सगळे बघताय ना तुमच्या पोरामुळे काय काय होतंय ते. बघितलंस आधी, आज तुझ्यामुळे नानांची मान शर्मेने खाली गेली. भाऊजी, तुम्ही असं वागाल असे अजिबात वाटलं नव्हतं आम्हाला. अगं अजून काय अपेक्षा ठेवणार आहेस तू तुझ्या दिराकडून? एक नंबरचा खोटारडा फसवा आणि चालू माणूस आहे हा. प्रेमाचा बहाणा करून पोरीना लुबाडतो. ओ काकू, काही लुबाडलं वगैरे नाहीये माझ्या भावाने कोणाला. हा त्याने खोटं बोलायला नको होतं मान्य आहे, पण तसं प्रेम आहे नव्यावर. आहे ना? हो आहे. माय स्टुअर्ट लिटिल. आणि कविताच्या बाबतीत जे काही झालं ना ते तुमच्या हट्टापायी झालं. तुम्हाला पैसेवाला मुलगा हवा होता आणि आता नव्याच्या बाबतीतही तुम्ही तेच करताय. तू ठीक आहेस ना? आणि तसंही प्रेमात पैसा मॅटर नाही करत. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही त्यात पडू नका. त्या दोघांचे निर्णय ना त्यांना घेऊ द्या आणि कायद्याने सुद्धा हेच योग्य असेल. राईट विशाल? हो. वा 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 वा. मुलगी पसंत आहे, मुलगी पसंत आहे. पण शरू, नर्सपेक्षा वकील झाली असतीस तर जरा जास्त स्कोप होता तुला. विशू, चल फोडायची का रे सुपारी? बाबा हो थांबा, केवढी घाई करत. त्याआधी आम्हाला थोडं एकांतात बोलायचं आहे. अरे मग जा डागेत. डागेत नको. डागेत नको. मग कुठे बोलाल? कुठे बोलाल? कुठे बोलाल रे? कुठे बोलाल? कुठे? वहिनी, आपण जरा तुमच्याकडे जाऊन बसलेत का? नाही नको, म्हणजे नानाचं व्रत आहे ना, ते घराच्या बाहेर नाही पडू शकत. तुम्ही सगळ्यांनी मावशीच्या घरी जा. ते दोघं बोलतील इथे, आम्ही थांबतो त्या कोपऱ्यात. आम्हाला काय प्रॉब्लेम? आम्ही बघ कशाला का मध्ये अड्डी. चला वहिनी, तुमच्या घरी चला. हे 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 आधी मला बोलायचंय तुझ्याशी. मासी, प्लीज लिव्ह अस अलोन फॉर सम टाइम. त्यांना एकटं सोडा असं म्हणते. प्लीज ना मासी. साबण शॅम्पू लक्षात ठेव. हा, प्लीज ना मासी. या ना, या. अरे ओके. नाही, आल्यापासून पाहतोय तुझ्या चेहऱ्यावर कसलं तरी दडपण आहे. काही लपवतेस का माझ्यापासून? मी कशाला काय लपू? आय नो हे सगळं खूप घाई गडबडीत घडतंय ना. पण तुला जर का इतक्यात लग्न करायचं नसेल तर तसं तुम्हाला सांगू शकते. नाही, असं काही नाहीये. नानांनी ठरवले तर ते माझ्या चांगल्यासाठीच असेल याची खात्री आहे मला. मला खात्री आहे हे सगळं तू आपल्या प्रेमासाठीच केलं असणार. अरे तुला काय वाटलं मी तुझी श्रीमंती बघून तुझ्यावर प्रेम केलं? पण मला भीती वाटत होती. मी तुझ्याशी खोटं बोललो, तू पण माझ्याशी असं वागली असतीस तर म्हणून मला भीती वाटत होती. तू माझी शपथ घेऊन सांग, तू पुन्हा कधी खोटं तर नाही बोलणार ना? तू अजून काही लपवत तर नाहीयेस ना? थांब, तू बाबांची शपथ घेऊन सांग, तू पुन्हा कधी खोटं नाही बोलणार आणि त्यांची मान परत अशी शर्मेने खाली पडून नाही देणार. दे प्रॉमिस. प्रॉमिस. फादर इन लॉ. मी तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडलो. माझ्याकडून तरी होकार आहे.
मग तुझाही होकार समजू. एका अटीवर. अट? कोणती अट? मी जसं मगाशी बोलताना तू माझी बाजू घेतली तशी आयुष्यभर तुझी बाजू घेईन एवढंच ना. तसं नाही रे, ऐक तरी पूर्ण. तशी माझ्याकडून कधी छोटी किंवा मोठी चूक झाली तर ती चूक सुद्धा तू सांभाळून घेशील. विशू झालं का तुमचं बोलून आणि काय ठरलं? हो बाबा, तेच तर ठरवतोय. अजून ठरवताय? झालं तुमचं? बाजूला वा. नानांना घेऊन इकडे या. अरे चंद्याला कशाला बोलतोय? तू जा तिकडे, होणारा जावा आहेस त्यांचा, जा तिकडे. नाही नाही, नको, आम्ही आणतो ना. राहू दे काय हरकत नाही हा. शरू, मी तुला तुझ्या नानांसमोर वचन देतो. यापुढे तुझ्या चांगल्या गोष्टींसोबत तुझ्या चुकीच्या गोष्टींचा मी स्वीकार करेन. आणि फक्त तुझ्याच नाही तर तुझ्या घरच्यांच्या सुद्धा सगळ्यांच्या नेहमी बाजूने उभा राहील. आणि जर मग तुम्ही एखादा गुन्हा जरी केलात तरी त्याचा सगळा आळ मी माझ्यावर घेईन आणि तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. बिकॉज वी आर फॅमिली. नाना, तुम्हा सर्वांसहित मी शरूचा स्वीकार करतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. ए चंद्या, ठरलं रे लग्न, ठरलं. ए बोला, सगळ्यांना सांगा रे, लग्न ठरलं रे, लग्न ठरलं. चला, चला, पेढे वाटा रे, पेढे वाटा. ए, ठरलं रे लग्न, ठरलं रे, लग्न ठरलं. ए, घे रे, चंद्या, घे. डायमंड कसा? काय चंद्या? चंद्या खा रे, चंद्या. अरे उपवास सोडा लागेल त्याला रे. चंद्या खा रे, चंद्या खा. चंद्या खा. चंद्या, पेढा घे रे. चंद्या, पेढा घे. चंद्या, बाबा, बाजूला वा. हॅलो. हॅलो. हॅलो डॉक्टर, तुमचा आवाज येत नाही. हॅलो. हॅलो. काय? संध्या रे संध्या, अरे काल बसलो होतो आणि आज गेलास रे. अरे पोराच्या लग्नात दादाच्या दुकानातले कडक बुंदीचे लाडू मागवले होते रे. आता ते लाडू कोणाला वाढू? आता ते काय मी खाऊ? घास उतरणार नाही रे माझ्या, घास उतरणार नाही रे संध्या. ए विक्रम, अरे मोठा मुलगा ना रे, असं रडायचं नाही रे, असं रडायचं नाही रे, तू असं रडायचं नाही रे. सावरा रे सावरा. सावरा रे सावरा. अरे यांना कुणीतरी आवरा रे आवरा. ओके, थँक्स डॉक्टर. काय रे विषय,
काही कळलं का कशामुळे गेला संध्या आणि बॉडी कधी पाठवत आहेत? हो बाबा, सगळं सांगतो. नानांची डेथ नॅचरल नाहीये. म्हणजे घाबरण्यासारखं काही नाहीये ते. त्यांचा खून झालाय, खून. काय देवा रे देवा, संध्या संध्या रे तुझा खून कोणी केला? संध्या रे संध्या. नव्या 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 का होतंय अगं? खून कधी झाला, कसा झाला ते कळेलच थोड्या वेळात. बरं आहे मग. बरं आहे ना तुम्हाला? नानांना तोंडासमोर तोंडावर पडलेलं बघून ताप आणि थंडी भरली आहे त्यांना. आमच्या नानांनी कुणाचं काय वाईट केलं होतं? नाना! ते कळेलच आता. मला सांगा, काल रात्रीपासून सकाळी आम्ही येईपर्यंत कोण कोण येऊन गेलं या घरात? काल रात्री आम्ही कोणीच नव्हतो घरी. सकाळीच आलो आम्ही. आणि आम्ही आले तेव्हा नाना बरे होते. हो, शरुताई आल्या आणि नंतर तुम्ही. काकू, हं? तुम्ही कधी पाहिलं शेवटचं नानांना? बिर्याणीचं टोप ठेवायला गेला होता तेव्हा पाहिलं होतं. अच्छा, म्हणजे बिर्याणी द्यायला नाना तुमच्या घरी आले होते? नाही, मी तिथे आले होते वासाने. म्हणजे औषध विष घ्यायला आले होते. तेव्हा नानांव्यतिरिक्त आणखी कोण होतं का? नाही, सगळे एकटेच होते. सगळे होते की एकटेच होते? म्हणजे चंद्रकांत सगळे एकटेच होते. मी निघताना बाथरूम मधून कसला तरी आवाज आला. मी विचारलं तर ते काहीच बोलले नाही आणि तेवढ्यात लाईटही गेली होती, त्यामुळे काहीच कळलं नाही मला. बर, आधी काय रे, बाहेर एवढी थंडी आहे तरी सुद्धा तुला घाम आलाय. काय होतंय का? आधी आय फाईन. आय फाईन. काल रात्री तुम्ही कुठे होतात? हो, तो माझ्यासोबतच होता. पूर्ण वेळ? हा, म्हणजे त्याच्या मित्राचा ऍक्सिडेंट झालं होतं म्हणून तो गेला होता. हो, हॉस्पिटलला गेलो होतो. पण नंतर मी तिला येऊन पुन्हा भेटलो. हो हो. बर. शरू, तू मेडिकल कॅम्पला होतीस बरोबर? हो, मग दादा वहिनी तुम्ही कुठे होतात? आम्ही विजू, काय करतोय तू? काय एवढी चौकशी करतोय? आणि नेमकं काय काय म्हणायचंय तुला? मला म्हणायचंय का खून हा घरातच झालाय आणि तो या घरातल्यानेच कोणीतरी केलाय. तुम्ही सगळ्यांनी सगळं सांगितलं, पण या सगळ्यात नानांना डोळे केव्हा आले? नाना पडले केव्हा? आणि नानाने मौन केव्हा धरलं? पण तुम्ही तर म्हणालात नानाने तुम्हाला आमच्या येण्याबद्दल काहीच सांगितलं नाही म्हणून. मग त्यांच्या लग्नाच्या मौलाबद्दल तुम्हाला असं कळलं? बोला, सगळे बोला, असे शांत बसू नका, त्यामुळे संशय अजून वाढतोय. बोला. थांबा. आता माझी सटक. सगळे बोला म्हणजे सगळे एक एक करून बोला. तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही मारलं नानांना. आम्ही गुण केला त्यांचा. हो ना, इथे आमचं छप्पर आधारस्तंभ सगळं हरवून बसलोय आम्ही आणि तुम्ही आमच्यावर संशय घेताय. फक्त संशय आहे म्हणून फार काय बोलत नाही, पण एकदा का खात्री झाली ना मग बघा मी काय करतो. शक्यता 4च आहेत. 1, कोण आदित्यने केला असेल. 2, कोण विक्रमने केला असेल. आणि 3, कोण शरूने केला असेल. किंवा 4 म्हणजे सगळ्यांनी मिळून केला असेल. काकू, तुम्ही तर नाही ना केलात? नाही रे बाबा, मला त्यांचा राग यायचा, पण मी असला काय वेळ विचार नाही करणार त्यांच्याबद्दल. आणि त्यांचा राग तर सगळ्यांनाच यायचा. सुमे, अगं बोल ना काहीतरी. हो काका, इथे आम्ही दुःखात आहोत आणि आमच्या चौकशा कसल्या करतायत? कडक आहे का तू? नाही ऐकणार माझं. मग भिजवा त्याला, नरम करा, नाही तर आम्हाला कोंब येते. 1 मिनिट. काय? बायकोच्या हट्टापायी
खून आणि वर सुमन तुला काय हवं? मगरमच्छ असू म्हणे नाना आमच्या आधारस्तंभ. काय सुमन वहिनी, कसं काय वाटतंय सासऱ्याला मारून? आता बाळाला जन्मही जेलमध्येच द्या. माफ करा दादा, माफ करा आम्हाला विशाल दादा. तुम्ही का माफी मागताय? तू शांत राहा. आपण किती लपवायचा प्रयत्न केला तरी कळलंय आता त्यांना. गोड सांगा सगळं. खरं तर नाना रात्रीच गेले. हे तुम्हाला कसं कळलं? मी रात्री आलो होतो नानांनी बिर्याणी खाल्ली की नाही ते बघायला. बिर्याणी? मी नानांच्या बिर्याणीत विष घातलं होतं. आम्ही नाही नाही, याच्यात सुमनचा काहीच हात नाही. हो तुम्ही शांत राहा. हे बघ, माझ्या पश्चाताने तुला या बाळाला मोठं करायचं, एवढं साहेबांनी एवढं मोठं करायचं आहे ना. हो, तुम्ही गप्पा बसाव. तुमच्याशिवाय मी कशी जगणार? घरातली सगळी कामं काय मी करायची का? विशाल, नानांना आम्हीच मारलं, बिर्याणीत विष टाकून. काय? अरे आधी आमचा हेतू फक्त एवढाच होता की आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं, आणि ते नाना असताना कधीच शक्य नव्हतं. तुला तर माहिती आहे ना त्यांची फालतूगिरी. हो ना, घरात रोजची भांडणं. नानाने ना आम्हाला आमच्या मनासारखं कधी जगूच दिलं नाही. आता या खोपट्यात आम्हालाच आमचा धक्का लागतो. त्यात हा आल्यावर कसं होणार? घरात कपडे जरी बदलायचे म्हटले ना तरी वाघ मागे लागल्यासारखे बदलावे लागतात. आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त या घरात आपला धीर, आपला सासरा सुद्धा राहतो, याचा सतत भान ठेवा. विचार केला की हे घर विकून आपण नवीन घर विकत घेऊया, पण नाही. रिडेव्हलपमेंटला जाणार अशीच रट लावून होते नाना. एवढी वर्ष नाना जे बोलतील ते करत आलो. मला काय पाहिजे कधी काय विचारलंच नाही. अरे त्यांच्यासाठी एवढं करून सुद्धा त्या दिवशी नाना म्हणाले की मृत्यूपत्रात सुद्धा नमूद करून देणार की हे घर कोणालाच द्यायचं नाही, म्हणजे मी पुन्हा शून्यापासून उभं करायचं. म्हणून मग मृत्यूपत्र बनवण्यात आधी मी त्यांना. अरे बाप नव्हतं तुमचा, त्याला मारलं तुम्ही. शिक चंद्या, मला नेहमी म्हणायचाच रे, तुला तुझ्या पोरांचा किती अभिमान. पण काय हे? वाह, काय प्लॅन होता. पण तुमचा प्लॅन फसलाय, कारण नानाने बिर्याणी खाल्लीच नाही. मग नाना गेले कसे? नाना गेले कसे? कोण? भूताटचे हास्य, आईला मल्याळम, नी ठाला करप्पा, नाडी कोक्कू यन्नो. म्हणजे नेहमी चक्कर येण्याचं नाटक करते. बोल आधी, मी काय नाही केलं. सांग सगळं आता. मी काय नाही केलं. सांग. मी फक्त गोळ्या बदलल्या, पण नानांनी त्या खाल्ल्याच नाहीत. नाना गोळ्या खायला विसरणार पण दारू प्यायला विसरणार ना याचा मला अंदाज होताच. म्हणून म्हणून मी नानांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये विष मिक्स केलं. आधी सॉरी दादा. अरे पुढे बोल, पुढे. पुढे काय? पुढे नानांची नुसती फालतूगिरी. आधी तू हे काय केलंस? बरं झालं चंद्या, हे ऐकण्याच्या आधीच तू गेला, नाही तर हे सहन झालं नसतं रे तुला. हे सहन झालं नसतं. अरे गुरुजींमुळे झालेला तू असा वागलास, ते गुरुजी सुद्धा तुला माफ करणार नाही, लक्षात ठेव. काय माणसं आहे ठीक? बघितलंस ना नव्या, काय लायकीचा माणूस आहे हा? खून केलाय आणि खून. अटक करा याला. नाही, खून मी नाही, खून तुम्ही केलाय माझ्या प्रेमाचा. हे काय आहे? माझं लग्न होणार होतं कविताशी. कविता? ही कोण आता कविता? यांची मुलगी कविता. आमचं लग्न ठरलं होतं, पण आम्ही या चाळीत राहतो. आमचं हे घर लहान म्हणून यांनी लग्न मोडलं आमचं. एक 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 वर्ष डिप्रेशन मध्ये होतो मी. त्यानंतर माझ्या आयुष्यात नववी आली, पण मला सतत भीती वाटत होती. तिच्या देखील घरच्यांनी असंच वागलं असतं तर मी
मी सुद्धा दादा वहिनींसारख्या नानांशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी माझा अपमानच केला. कोणता कोणता बाप आपल्या मुलाशी असा वागतो? अगदी अगदी माझ्या शिक्षणापासून ते मी कुठे काय करावं इथपर्यंत सगळं त्यांनीच ठरवलं. पण पण त्यामध्ये माझी स्वप्न, माझ्या इच्छा त्यांनी कधी त्यांचा विचारच केला नाही. वा, साला काय पोरं आहेत. आपण तुम्ही नेहमी म्हणतात ना, चंद्याची पोरं बघा. एक नंबरचा बायकोचे लाड बनवणारा विक्रम आणि दुसरा पोरींच्या मागे पळणारा चक्रम आधी. सॉरी आधी, तुझा प्रयत्न फसलाय. काय? मी नेहमीच फसतो. मग नेमकं काय झालं? कोणी मारला चंद्याला? बाबा, खर तर मास्टर माइंड कोणतरी वेगळाच आहे. काल रात्री या घरात तिसरा माणूस सुद्धा कोणतरी होता. यांनी यांचा सिनेरिओ तयार केला आणि स्वतःला दोषी ठरवून मोकळे झाले. पण खरं तर काल रात्री काय झालं ते मी ऐकवतो. नाना नेहमीप्रमाणे काल रात्री बारक्या बाबा आणि राजू सोबत दारू प्यायला बसले. तिघे ही बाटली संपून निघून गेले. त्यानंतर नानांनी बिर्याणी खायला घेतली. नाना बिर्याणी खायला जाणार इतक्यात बाहेरून शरू नानांशी गोड बोलत बोलत कसलं तरी इंजेक्शन दिलं आणि निघून गेली. एम आय करेक्ट शरू? बघितलं, उगाच नाही म्हणत मी यांना आतल्या गाठीची. ताई, असं वागताना जरा सुद्धा लाज नाही वाटली तुम्हाला? शरू शरू आता बोल. वर तोंड करून अर्धा हिस्सा मागत होती ना, आता बोल. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शरू. मी असं वागाल असं अजिबात वाटलं नव्हतं आम्हाला. खबरदार तिला कोणी काय बोललात तर. माझ्यासारखा वाईट कोण नसेल. हे कोण? अगं हे नाना भाऊजी मगाशी मेले होते ना ते. नव्या. अगं, काय होते तुला? नाना तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? शरू, तुम्हाला काय झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. शरू बाळ शांत हो, शांत हो. अगं मला काही झालं नाही आणि तू इथे असताना मला काही होणं शक्य सुद्धा नाही. नाना, अजूनही तुम्हाला शरूताईंचाच कुळ काय? त्याने तुम्हाला मारण्यासाठी इंजेक्शन दिलं होतं. आणि तुम्ही काय केलं? मी मरावहून माझ्या जेवणात विष टाकलं, माझ्या गोळ्या बदललात. कांते कांते, आता याला काय म्हणशील? पोरांची बाजू घेण्याची तुझी पूर्वीचीच सवय. पण कांते, आपण ज्या पोरांना मोठं करत होतो ती आपली पोरच नाहीत. किती हौशेनं नावं ठेवली होतीस. विक्रम, आदित्य म्हणालेलीस. नावातच राजेशाहीपणा असेल तर पुढे जाऊन त्यांच्या वाट्याला सुद्धा राजेशाहीपणा येईल. पण हे स्वतःचं राज्य उभं करण्यात एवढे हरवले, स्वतःच्या बापाला विसरले. आणि शरूच्या वेळेला तू नाराज झाली होतीस कारण तुला तिसराही मुलगाच हवा होता. पण नशीब देवाने त्यावेळी तुझं ऐकलं नाही. नाहीतर मी आज इथे असा धडधाकट उभा राहू शकलो नसतो. चंद्या, सांभाळ रे स्वतःला, सांभाळ. माफ कर, माफ कर मला, माफ. अरे आजपर्यंत माझी मुलं कशी चांगली आहेत हे सांगून फक्त मी तुला फसवत आलो. पण माझ्या दोन्ही मुलांनी मला मारण्याचा फालतू प्लॅन केला. नशीब शरूला ते वेळीच कळालं रे, वेळीच कळालं. म्हणजे मी काल रात्रीच मुंबईत आले होते. खिडकीतून तुमच्या दोघांचा सगळा प्लॅन ऐकला होता. तेव्हा सडक पोलिसात जाणार होते म्हटलं नाही. तुम्हाला जन्माची अद्दल घडावी असं काहीतरी केलं पाहिजे. दादा, आधी, बहिणी, तुमच्या मनातला नानाबद्दलचा राग मला माहित होता. पण तुमची त्यांना मारण्या इतपत मजल जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. आणि आधी तू तुझ्या नानांना मारायचं ठरवलं. तुझ्याकडून ती अपेक्षा नव्हती. शरू, चूक त्यांची नाही. अगं मीच मॅन्युफॅक्चर केलेली प्रोडक्ट आहेत. मी जसा त्यांच्याशी वागत आलो त्याचीच परतफेड करतायत. अगं धाकात ठेवणं हे बापाचं कर्तव्य असतं. नाहीतर पुढे जाऊन पोरं हाताबाहेर जातात. म्हणून माझं प्रेम मी कमी वेळा व्यक्त केलं. अगं धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात कित्येक वेळा नाक्यावर पोरांचा अपमान केलाय.
वारल्यानंतर या घरातील कर्ता पुरुष तूच होतास, म्हणून या घराच्या सर्व जबाबदाऱ्या मी तुझ्यावर दिल्या. तुझं कधीच सांत्वन केलं नाही रे, कधीच सांत्वन केलं नाही. आदित्य, अरे तुझ्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या या बाळाची वाढ नीट होत नाही. रोज गुरुजींच्या मठात जायचो आम्ही. नंतर तू सुखरूप जन्माला आलास. नाना, नाना खरंच सॉरी. नाना, नाना सॉरी ना. अरे लग्नाआधी घरच्यांना काय हवं नको ते बघितलं. लग्नानंतर बायकोला काय हवं नको ते बघितलं. नंतर तुम्ही झाला. नंतर तुम्हाला काय हवं नको ते बघितलं. त्यातच हे म्हातारपण आलं. वाटलं होतं आता तरी विचारतील मला की बाबा रे तुला काय हवं. पण तुम्ही सगळे आपल्याच व्यापात. मग मीच माझ्या मनाला विचारलं की बाबा रे तुला काय हवं. मग यात माझं काय चुकलं. माफ करा मला, माफ करा रे, माफ करा. हे रव्या तुझ्यासारखा चांगला बाप नाही होत आलंय मला, नाही होत आलं. नाना, नाना असं नका ना बोलू तुम्ही. तुम्ही ना जगातली ग्रेटेस्ट फादर आहात. आम्ही तुमची चांगली गुणी मुलं कधी होऊच शकलो नाही. वहिनी, काकू आपली खोली विकत घ्यायला तयार झाल्या, पण त्या का तयार झाल्या त्यांनी सांगितलं का तुला? कशा सांगतील? कारण ह्याचाच तर त्यांचा फायदा होता ना. कसला फायदा? सुमे, तुला सांगितलं होतं मी सगळं नाहीच सांगितलंय. सगळं आता मी सांगते. वहिनी, अगं आपल्या घरात 2 मीटर आहे आणि बाकीच्या चाळींप्रमाणे आपली चाळ सुद्धा लवकरच रिडेव्हलपिंगला जाणार आहे. म्हणजे या खोलीच्या बदल्यात बिल्डर आपल्याला 2 फ्लॅट देणार. म्हणजे त्यांना दुप्पट ते तिप्पट फायदा होणार होता. आणि नानांना हे माहित होतं. अगं नाना कधीपासून ऐकताय की चाळ रिडेव्हलप होणार आहे. पण त्यांनी त्यांचे पेशन्स कधीच सोडले नाहीत. का? कारण जेव्हा या खोलीच्या बदल्यात त्यांना 2 फ्लॅट मिळतील ना, तेव्हा ते दोन्ही फ्लॅट त्यांच्या 2 मुलांच्या नावावर करतील. मुंबई सारख्या शहरात त्यांच्या मुलांचे 2 फ्लॅट असतील. बाप म्हणून आपल्या मुलांसाठी काहीतरी केलं. सुखाच्या जाणीवेने खाण्यावरती एवढी साधी अपेक्षा ठेवण्यात रे ते. पण त्यांनी हे कधी सांगितलं का नाही? कसे सांगतील? माझ्या दोन्ही भावांना त्यांच्याशी बोलायला वेळ असेल तर ना. कधी शेवटचं त्यांना विचारलंय, कधी त्यांच्या बाजूला बसलाय, शेवटचं त्यांना स्पर्श कधी केलाय ते तरी आठवतंय का तुम्हाला? कसं आठवणार? तुम्हाला या घराचा आणि त्यांचा फक्त त्रासच झालाय. तुम्ही दोघं माझे भाऊ आता याची लाज वाटते मला. जेव्हा नानांना कळालं ना की आपल्याच मुलांना आपण नकोसे झालोय, तेव्हा आत्महत्या करायला निघाले होते नाना. काय? दादा माफ करा. आम्ही तरी काय करू? आमच्या सोबतच्या माणसांना असं वेग घेऊन पुढे जाताना बघितलं तर आम्हाला मग सैरबैर व्हायला व्हायचं. आपल्या माणसांचा भानच नव्हता राहिला. म्हणून सांगतोय दादा माफ करा ना. हो, लहानपणापासून मोठ्या घराची स्वप्न बघितली. वाटलं लग्नानंतर तरी ते स्वप्न पूर्ण होईल, पण नाही. मग विचार केला याला तरी आपण मोठ्या घरात जन्माला घालूया. आणि या एकाच हट्टाने अंग केलं होतं मला. मी विसरलेच होते की माझेही बाबा आहेत. मी कोणाची तरी मुलगी आहे. काही आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. हो, मीच कारणीभूत आहे. शरू माफ करना शरू. सॉरी शरू. पुन्हा नाव ना शरू. सॉरी. माफी मागा नानांची. नाना नाना माफ करा. नाना सॉरी ना. नाना ऐका ना. नाना ऐका ना. नाना जाऊ दे. नाना माफ करा. ए हो. चंदन, ओ, माफ नाना. कर रे, माफ कर. तुझीच लेख आहे, चुकली असतील. माफ कर चंदन, माफ कर रे. नाना ऐका ना. नाना ऐका ना. नाना सॉरी ना. नाना ऐका ना. नाना खरंच sorry. नाना ऐका ना. नाना, नाना ऐका ना. नाना, नाना प्लीज.
नाना आता वाजवू बाजा करे लग्नाची तयारी पोरीच्या जाण्याने लागली हुरहुर वाजंत्री आले दारी नाना ओ नाना तुम्ही बिनधास्त राहणं करू इच्छा पुरी सारी नात्यांच्या जोराला पैशाचा तोरा ही शर्यत रे कुठली आता पेढा की बर्फी नका सांगू एक तर्फी आता पेढा की बर्फी नका सांगू एक तर्फी गोड न्यूज अशी मिरवायची हाय नाना काय हवं पेढा की बर्फी नाना काय हवं सांगा ना नाना काय हवं सांगा ना नाना काय हवं हेलो वाह क्या बात है क्या बात है क्या बात है वाह काय प्लान आहे वाह क्या बात है हॅलो फारच सुंदर अतिउत्तम सर्व कलाकारांचं अभिनंदन सर्व कलाकारांचं अभिनंदन वाह क्या बात है क्या बात है अप्रतिम सगळे नवोदित कलाकार सर्वांचं अभिनंदन फारच सुंदर अतिशय जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सर्व कलाकारांसाठी अतिउत्तम क्या बात है